थोडा बापाचा पण असतो. आणि तुम्ही विमानात गेला, तुम्हाला पहिल्यांदा विमानातून तिकडे दिल्लीला नेण्यात आलं तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? ना आम्ही बुधर सरातून चांगला वाटतं रे. फिरवं नाही काही नाही, आपले फक्त पुढा पाहायचा. आपल्या गाडीत बसून मग ते असे ज्या मग झाडा पुढा येत ना, झाडा पुढा येत ना, मग चक्कर येत. हे विमानात ते आपल्याला पाहायचा पुढा पाहिजे, म्हणजे हा जो आपण जवळ दिसतो ना तसाच आता आम्हाला जशी माहिती सांगितली तसं तिथे पद्मश्री घेताना अशी माहिती सांगा. हो ते पहिला पण धनगर साहेबांनी पुरस्कार दिला तेव्हा पण सांगला की तू आदिवासी कशावर ना. मला प्रश्न विचारला, मी आदिवासी कशावर ना, म्हणजे ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी आणि श्वासानं वाजते आमची संस्कृती. हाताने वाजते आकृती कोणी वाजल गगुम गगुम पण ही श्वासाने वाजे ही आदिवासीची मूळ संस्कृती याच्यावर मी आदिवासी याच्यावरची आदिवासी. आणि त्याच्यात सांगला मग आदिवासी हिरवा देव आणि तारपा आपले प्रमाणपत्र जातपत्रांनी प्रमाणपत्र त्याला आता आम्ही पालघर जिल्ह्यात ज्याचा तारपा आणि हिरवा देव आहे तोच आदिवासी. बरोबर आहे. हो आम्ही घेतली तेव्हा असंच विचारलं तर आम्हाला तुझा बा कुलदैवत कोणता, मग आम्ही सांगितलं हिरवा रानवा कंसरी मावल्या, मग तेव्हा तरी आम्हाला आणि मग ते प्रमाणपत्र आलं आहे आता त्याच दिलं आहे. आणि ज्याला तो नाही ना तो बिगर आदिवासी. आता मी अगदी बुधर सरांनी असं सांगा की आदिवासी हा आधीचाच आहे काय, तर आदिवासी आणि बिगर आदिवासी यात फरक अशी नाही सांगली की आदिवासी आहे तो आधी पृथ्वीवर जन्माला आलेला तो आदिवासी, आणि बिगर आदिवासी आहे तो युपीला होऊन भया आला स्थलांतरित सरळ सोप्या भाषेत मग त्याला कोण सांगल आदिवासी बाहेरचे तो बिगर आदिवासी. हा तेव्हा मायावर टीका केली ती टीका, आणि मग त्याला मी उल्लेख करून दिला ना, जीव एक तुझा जीव माझा जीव एक, पण डावा उजवा का दिला. एकदम हे जी संस्कृती जपता येते ती एकदम ग्रेट आहे. हे डावा बाजू ही मी बाजू. मग मी आदिवासी बिगर आदिवासी असा सांगा तर तुम्हाला काय वाईट वाटला. तुम्ही सुशिक्षित आहेत मग तुम्ही सांगता मी बिगर आदिवासी, मी आदिवासी, माझा अधिकार मी सांगला ना, मी आदिवासी सांगणार. बरोबर, मला अभिमान आहे त्याचा. आपला अभिमानच आहे ना तो, संस्कृतीचा अभिमानच आहे. मग काय आम्हाला तू आमच्याबद्दल आम्हाला हे असं सांग, अरे असं कसं सांग, मी जे आहे तेच सांग ना, मी काय पांढर पिशा होऊ का. मी आदिवासी आहे, माझे पृथ्वीचा अधिकार आहे. बरोबर. बरं बाबा, अजून दुसरं एक हे जे वाचायचे कोणाकडून शिकलं, म्हणजे आई वडील आमचा नवशा पिंजोबा वाजवायचा, धाकले आजोबा वाजवायचा, लाडक्या माझा बाप आणि भिकल्या, चौथी पिढी वंशावळ. आता तुमच्या घरात अजून कोण माझं आता मुलगा तर नाही शिकलं, ते शाळा टाकलं ते नाही शिकलं, पण नातू पंतू पंतू पण आहे. चांगलं आहे, पण त्यांना शिकवा त्यांना की आपाप येत आहे. आपल्या मनाने विचारल्याशिवाय ते विकास होणार नाही. गाडी जवळ असलेली गाडी त्यांनी चावलूच नाही ड्रायव्हर दुसरा हा तारपाविषयी थोडीशी माहिती सांगा. तेच आहे, हे माडाचं पात आहे, माडाचं ताट गोळ सांगत माड त्याचा. आणि हे बाई पुरुष आहे, ही बाई आहे पुरुष आहे. हे पुरुष झालं वन पुरुष, ही बाई, बाईला 3 होल आहेत, पुरुषाला 5 होल आहेत. म्हणजे मुलं आहे, परिवार आहे. आवाज बदलतो का त्याच्यात? मग त्याला दुधी चोरली म्हणजे
श्वास दिला तेव्हा ते मादी आणि पुरुष त्याचा श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. बरोबर. गोड आवाज निघतो, हा, गोड आवाज निघतो, चांगला आवाज निघतो. चांगला असतो. मग याला सगळ्या देवापक्षी याला मान जास्ती आहे बरोबर. असं आहे. श्वास म्हणजे देवतांचा काय आपल्याकडे पैसा असला तर कशा तरी दगडाचा मातीचा देव करून देवा माझं सुखाचा ठेवतो, माझं सुखाचा ठेव. सुखाच काय तो सुखाच ठेवल पाणी पण सुखात ठेवल. मला नाही करणार असा. सुखाच ठेवणारा मग काय बाबाला राग आहे, काय बाबा निंदा कर देवाची. नाही नाही तसं नाही. नाही नाही. पण देव सत्य आहे ते सत्य. हो माणूस आहे तोच देव आहे. माणसाने माणसासारखा वागला पाहिजे. बरोबर कसे बोलले, राईट बोलले. आता देवाला जा मी विठ्ठल रुक्मय सगळीकडे मी हिंडत जाऊन वाजवू देवाला पाया पडत 100 रुपये टाकत 20 रुपये टाकत आणि मी पहा देवाचा भेव घालून तो पुजारी श्रीमंत झाला. बरोबर बरोबर बरोबर. म्हणून तर वाजवून मला काय आहे इथे गाच करतो. म्हणून तर भिकल्या बाबाला आम्ही पाया पडलो. जिवंत देवाचा आशीर्वाद घेतला आम्ही. मग एक बाई मला सांग देवा आहे कशाला तो गोंधळ नाही करायचा सांग. हे काय सांगला गोंधळ नाही करत पण देवाने तुला हे डोळ्याने पाहिला काय हे डोळ्याने पाहिला याने पाहिला काय नाही हे डोळ्याने पाहिला काय नाही. मग माणूस आहे त्यांनी दोन्ही डोळ्यांनी पाहिला आणि हे पण इकडून पण पाहिला आणि इकडून पण पाहिला असा छान. आणि त्याला सांगला शापर्यंत तू नागरी होऊन जाशील लक्षात ठेव. मी जगभरात बेडकासारखा बेडकासारखा विहिरीत नाही पाळीवर निघून जग पाहिला जगात काय चालला ते. बरोबर बरोबर म्हणून आजपर्यंत म्हणजे भिकल्या बाबा तू ह्या पावरीच नाही वाजवत, तुझ्याकडे ज्ञान सुद्धा आहे. तेच मेन आहे. सांगायला गेला तर ब्रह्मदेवानी ब्रह्मांड निर्मिती केली आणि देव निघून गेला. आता देव नाही आहे, आता माणूस आहे तोच देव आहे. माणसाने माणसासारखा वागला पाहिजे. जर सांगायला गेला वारा यायचं झाड हिलं ना वारा येईल तर झाड हिलं. वारा आलाच नाही तर झाड हिलं नाही का? आणणार नाही. तसं हे वाद्याला आपलं हे वारा दिला का वाद यात काय मशिनरी नाही दुसरा तर काही नाही. पण हो एक परिवार बनवला. आमचे नवशा पिंजोबा आजोबा धाकल्याचा लाडक्याचा मी भिकल्या. बाबा आता तुझा वय किती आहे? माझी आता 92. 92. तरी तू या पावरी टारप्या बरोबर नाचतोय. आमच्या काळात सर्वात पहिले तुमचं अभिनंदन. आम्हाला खूप चांगलं वाटलं नाही का? म्हणजे कोठी गाव आदिवासीचा कोठी गाव कोठे वसायचा कोठे जमीन कसायचा. तेव्हा ब्रिटिशचा राज्य होता. ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचा राज्य आलं. मग काँग्रेसचं राज्य आलं तेव्हा पहिली ते तिसरी परत शाळा भरायला लागली. तेव्हा तर 10-12 वर्षाचा मोठा नाही मी शाळेत गेलो. आमचा म्हातारा सांग 5-6 तुम्ही भावंडा शाळेत जासाल त्या गाई कोण चालत गाईशी जा आपला हे दैवत आहे त्या वाजवायच्या टिकवलं तुम्ही. वाजवायच्या गुरा चरायची तिकडे गेली काय कोण जायच्या घाण वाजवायची गेली काय वाजवायच्या काय अजून गुरा मागात फिर. आता बाबा आपला आहे. बाबा आपला